गेलो होतो आपल्या इंस्टाग्राम सोशल फॅमिलीकडे किंवा यूट्यूब सोशल फॅमिलीकडे. त्यांनी आपला खास इन्व्हाइट केलं होतं. मग पराठे बनवले होते, दही वडे बनवले होते. हा काय बेत होतं खरं. म्हणजे एवढं प्रेम मिळतं ना, म्हणजे आमचं काय रक्ताचं नातं नाही आहे किंवा आम्ही काय फ्रेंड्स वगैरे पण असे नाही आहेत. पण ही फ्रेंडशिप आली आहे फ्रॉम यूट्यूब, पण ही फ्रेंडशिप आली आहे फ्रॉम कम्युनिटी पोस्टवर. त्यांनी लिहिलं होतं प्लीज मला तुम्हाला भेटायचं आहे. तर इंस्टाग्रामवर 2दा मेसेज टाकला प्लीज मला तुम्हाला भेटायचं आहे. पुण्याची पब्लिक चुम्मेश्वर आहे फॉर शुअर. बरं वाटलं भेटून. लास्ट टाइम आपण भेटलो होतो, हायवेला भेटलो होतो. हो मग ते. आणि ह्या सोनल ताई आहेत, त्यांनी आपला खास इन्व्हाइट केला. थँक्यू सो मच. आता आपली फॅमिलीला भेटलं खूप बरं वाटतं. नाही काय खूप छान वाटलं. म्हणजे मला खूप इच्छा होती की बोलवायचं. हे व्हिडिओ कॉल लावलं लगेच त्यांनी ओळखलं आम्हाला. त्यांनी आता एक गिफ्ट आणलंय. मला ऍक्च्युली गरज नव्हती. सगळ्या बघतो. हो हो हो. आम्हाला खूप आनंद झाला. खूप दिवसापासून भेटायची इच्छा होती. असा लाभ येईल असं वाटलं नव्हतं. 50 वर्षा आधी तो कोकणात फिरलेले आहेत. तेव्हा तर सिंगल रस्ता होता, खूप काय गोष्टी होत्या. सावंतवाडी. हो 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 हो. हा मस्त आहे रे. हा एक नंबर आहे. हा हे बडीशेप मस्त आहे. हा भाऊच्या घरी आलेलो आहेत. एक नंबर घर आहे, मस्त. सोसायटी खूप छान आहे. बिर्याणी. हा बिर्याणी, चिकन बिर्याणी, रस्सा. कसं पाहिजे नाही, सर्दी बिरसो निघायला पाहिजे बाहेर. केवढं आहे हे 9 आहे. हे 9 आहे असं नाही. थँक्यू. आलो की आम्ही. थँक्यू नाही म्हणायचं, आपलंच घर आहे. नमस्कार मंडळी, फ्रॉम पुणे. आज तारीख आहे 13 एप्रिल आणि वाजले बरोबर दुपारचे 1. आणि ॲक्च्युली आज आहे संडे. तर आपण आज विचार केला आपण जाऊ बॅक टू मुंबई दुपारनंतर, पण तो प्लॅन कॅन्सल केला. आपण विचार केला दुपारनंतर बाहेर पडलो ना तर खूप ट्रॅफिक लागेल पुण्यामध्ये, प्लस एक्सप्रेसवेला ट्रॅफिक वगैरे असेल. म्हणून विचार केला आपण उद्या सकाळी 4 किंवा 5ला निघू असं आपण प्लॅन करतो आहे. तर ॲक्च्युली आता आहे ना दुपारी आपण जाणार आहे केदार भाऊच्या घरी जेवायला. तर आजचा दिवस आपण असणार पुण्यामध्येच. तर ऑफकोर्स दुपारी 1 वाजलेला. आपण जरा मस्तपैकी आराम वगैरे केला. आपण काल गेलो होतो झूमध्ये आणि जे भयंकर ऊन लागलं झूमध्ये, त्यानंतर माझी तब्येत डाऊन झाली. मग संध्याकाळी आपण गेलो होतो आपल्या इंस्टाग्राम सोशल फॅमिलीकडे किंवा यूट्यूब सोशल फॅमिलीकडे. त्यांनी आपला खास इन्व्हाइट केलं होतं. तर मी, बायको, स्पृहा, माझी सासू, लल्ला, भाऊ आणि आरोही, म्हणजे ज्यांच्याकडे आपण राहायला आलो ना आपण सर्वच गेलो होतो त्याकडे. मस्तपैकी जेवण वगैरे बनवलं. त्यांनी चटणी सँडविच दिलं होतं. मग पराठे बनवले होते, दही वडे बनवले होते. हा काय बेत होता. पण अनफॉर्च्युनेटली ना मी काही खाऊ शकलो नाही, कारण माझी तब्येत खूप डाऊन होती. म्हणजे मला सकाळी लूज मोशन झाले होते, थोडे उलटी वगैरे पण झाले होते ना, त्याच्यामुळे मी फुल डाऊन होतो. पण त्या सरांनी म्हणजे संतोष सर ज्यांच्याकडे आपण गेलो होतो ना, त्यांनी मला गोळी दिली ऑन्डमची ना, त्यांनी मला खूप बरं वाटलं. एकदम झालो फ्रेश. आणि प्लस जेव्हा मी त्यांच्यावर व्लॉग करत होतो ना, तर व्लॉग करता मी फ्रेश झालो. फ्रँकली बोलतो. म्हणजे कसं आपली सोशल फॅमिली भेटली ना तर मी खूप खुश होतो. मला खूप आनंद वाटतं. आणि हे व्लॉग आहे एक प्रकारचं माझी बूस्टर आहे. म्हणजे ते व्लॉग सुरू केला तर मी ऑटोमॅटिकली फ्रेश होतो आणि रिचार्ज होतो फॉर शुअर. हे मी अनुभवलं आहे. म्हणून त्यासाठी काहीतरी आपण रात्री गेलो होतो 9 वाजता. त्याच्या अगोदर आपण गेलो होतो श्री कानिफनाथ हे मंदिर पाहायला. वरती सासवड जी आहे तिकडे मंदिर आहे, टेकडीवर मंदिर आहे. त्याचा ब्लॉग पण केलेला आहे, नक्कीच पाहतो. आय थिंक ते आधीच टाकला असेल मी. मग त्यानंतर 9 वाजता त्यांच्या घरी पोहोचलो. खूप गप्पा गोष्टी केल्या. त्यांना खूप बरं वाटलं, कारण ते मला नेहमीच म्हणतात कधी पुण्याला आमच्या घरी या. फायनली तो वेळ आलेली आहे. तर तेच तुम्हाला थोडंफार आता मी काल शूट केलं होतं, तर तेच तुम्हाला थोडंफार आता पाहायला मिळणार आहे. ते पहिलं पहा आणि मग आपण पुन्हा भेटूया. नमस्कार मंडळी, आपण आहोत पुण्याचं, माहिती असेलच. काय झालं होतं तुम्हाला मी बोललो होतं की आपल्या पुण्यामध्ये सोशल फॅमिली खूप आहे. त्यातली एक फॅमिली आपल्याला शुक्रवारी भेटली होती आणि अजून एक फॅमिली आपल्याला भेटलेली आहे आता. आणि त्यांचं आणि ते म्हणजे संतोष साहेब. खूप बरं वाटलं भेटून. लास्ट टाइम आपण भेटलो होतो, हायवेला भेटलो होतो. हो मग ते बोलले होते आग्राने घरी या म्हणून. तसं आम्ही फायनली आलेलो घरी. ॲक्च्युली आज माझी तर तब्येत डाऊन आहे सकाळपासून. म्हणजे थोडंसं मला काय म्हणतात त्याला फुल अपडेट वाटतं आहे मला ॲक्च्युली. आणि सकाळी पण झूला गेलो होतो, 3 तास उन्हात होतो. आता पण मंदिरमध्ये गेलो ते थोडंफार तिकडे थोडं मला वाटत होतं थोडंसं मला हे वाटतं आहे पाणी जरा कमी होतं आहे माझ्यामध्ये. पण तरी पण मी बोललो होते ना भेटायला म्हणजे भेटायला येणार फॉर शुअर. आम्ही डायरेक्ट 1 तास तो ड्राईव्ह करून आलो, मग भेटायला येणार फॉर शुअर. कारण पुण्याला कधी येईल का माहिती नाही. त्यासाठी खूप बरं वाटलं सर भेटून. आम्ही ऑलमोस्ट आता 10 वाजले पण आम्ही ऑलमोस्ट 9 वाजता आलो आहे. 1 तास छान गप्पा गोष्टी केल्या आम्ही खरोखर. आणि त्यांनी आम्हाला मुलांना नाही काय ब्रेड आणि चटणी, ब्रेड, दहीवडा आणि पराठा. अच्छा दहीवडा आहे तो. ओके ओके दहीवडा. क्या बात आहे. सही आहे. सर्व मंडळीकडे बसलेली आहे. आता मुलगा खाली गेला जस्ट आणि ताई आतमध्ये. आणि हा मुलगा साहिल खास माडी सोडा घेऊन आला, कारण मला थोडंसं अर्जंट वाटतंय. थँक्यू सो मच. थँक्यू. कारण मला ॲक्च्युली खावं असं बिलकुल वाटत नाही, अशी अवस्था आहे माझी.
म्हणून फक्त सोडा आणि कोकम थोडा पिणार. तर हे कोकम आहे आणि हे आता आपण सोडा कोकम घेणार आहोत. बेस्ट फॉर हां कोकम सोडा. ओ हो 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 क्या बात आहे. अरे थँक्यू सो मच. थँक्यू हां पितो पहिला मी. आणि ह्या सोनल ताई आहेत, त्यांनी आपला खात इन्व्हाइट केला. थँक्यू सो मच. आणि छान छान पराठे आणि चटणी सँडविच दहीवडे त्यांनीच बनवले. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप बरं वाटलं. हां तर काय खूप बरं वाटलं तुम्ही आला ते. मी कालपासूनच चाललो होतो माझं की हो 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 माझे म्हणून बोललो मी. भले तब्येत मध्ये डाऊन असू दे पण मी येणार भेटायला. आणि काल मी मला बाहेर माहिती हा खाणार नाही आज. बरोबर कारण की मला माहिती आहे त्याने आज सकाळी तो नाचला शिरा खाला नाही डिश, त्याच्यावरून त्याने काहीच नाही खाल्ला आणि तो सकाळी फुल डाऊन आहे. तरी तो त्याला मी म्हटलं नको येऊ. त्याला म्हणून आपण त्यांना सांगूया फोन मध्ये नको आम्ही नेहमी पण त्यांना त्या नेहमी मेसेज करतात. हो हो खरं हर मला करता पण होत नाही मला. त्यानिमित्ताने मग तो गाडीत बोलता आम्ही मला ना बरं वाटत नाही म्हणून त्याला म्हणा डॉक्टरकडे जाऊया. नको आपण त्याला भेटूया आणि मग पुढे काय ते बघूया. पण आपल्याला टेन्शन नाही. आपल्याला त्यांनी आपल्याला ऑन्डमची गोळी पण दिलेली आहे. टेन्शन नाही. एक खाल्ली आता एक आता घरी खाऊ आराम. हा डॉक्टरकडे जायचं नाही डॉक्टर करत नाही. आता आता झोप मस्त. आता बरं वाटेल मला. आता आपली फॅमिलीला भेटलं खूप बरं वाटतं. नाही मला खूप छान वाटलं. म्हणजे मला खूप इच्छा होती की बोलवायचं. नॉनव्हेज करायचं होतं पण आज हनुमान जयंती. नाही हो बरोबर. नाही बरं का नाही केलं. खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट. आणि बरं नाही केलं तर मी खाणार नाही. हो नाही जेव्हा मी येईन नेक्स्ट टाइम तेव्हा बनवा. तर नेक्स्ट टाइम येईन तेव्हा बनवा. नाही पण तुम्ही हे नाही खाल्लं हे मला वाईट वाटतंय ना. नाही पण मी कोकम थोडा घेतला. नाही मी पार्सल देणार. चालेल. आता नाही वाटणार काही पण इकडे मस्तपैकी अशी बेत झालेलं आहे खाण्याचा. सर पण खूप छानपैकी आपल्या गप्पा गोष्टी करतायत आणि या ताईने ॲक्च्युली खूप छान केलं आहे. खूप बरं वाटलं. कारण आई ॲक्च्युली खरी बोलतो खूप कमी खाते म्हणजे ॲक्च्युली ती मागून खाल्लेली मोठी गोष्ट आहे. म्हणजे एवढं आवडलं. आई अजून एक घ्या. म्हणजे ॲक्च्युली माझी तब्येत खराब होती ना तर ॲक्च्युली आता थोडा रिचार्ज झालो आहे. खरोखर बोलतो. आपली माणसं भेटली ना तर खरोखर रिचार्ज होतो माणूस. खरी गोष्ट खूप डाऊन झाली होती. म्हणजे इकडे येऊन अक्षरशः मी झोपा काढत होतो. म्हणजे डोळे बंद होत होते माझे वगैरे. पण आता खूप बरं वाटतं. काय खाल्लं नाही आहे पण मी ते मला देणारच पार्सल. तर आपण घरी जाऊन आरामात खाऊ असा विचार. आता बरं वाटतं ना. ॲक्च्युली बरं वाटतं मला. आणि जेव्हा आता इकडे 9 वाजता आलो यांच्याशी गप्पा गोष्टी करतो खरं बरं वाटतं. आणि थँक्यू त्यांनी आम्हाला गोळे दिल्याबद्दल. खरं आता गोळा फरक वाटतोय मला. हां हां कोकम थोडा प्यायला ना. थँक्यू साई थोडं आणल्याबद्दल. हां ना खरं बरं वाटतंय. म्हणजे तो डल होतो ना मी इकडे आता मी ॲक्च्युली मला बरं वाटतं. हो खरं बरं वाटतं. ओके त्याच्यामुळे थोडं टाकलं. आगर म्हणून चटणी केली होती मग त्यात काळी मिरी नाही त्याच्यात हे पण टाकलं होतं. गुळ पण टाकला, जिरं टाकलं, काळी मिरी टाकली आणि थोडंसं याचं मीठ. चटणी असते तीच चटणी पण त्याच्यात छान लागतं ना. ते मिरी पण कळलं बरोबर. हां नाही ॲक्च्युली आता ढेकरवर आली ना खूप बरं वाटतं मला. हां ॲक्च्युली उन्हामुळेच आपण झालंय मला. स्वयंघोषित डॉक्टर जायचं डॉक्टरांकडे बिलकुल. बरं माहिती आहे मला आता. तर ह्यांच्या आजी आहेत. आजीने व्हिडिओ कॉल लावलाय. माशी गप्पा गोष्टी करून झाल्यात. जोरात बोल. लाजते लाजते. हे बघा कशा आहात तुम्ही? तब्येत बरी आहे? म्हणजे आपले व्हिडिओ ते नेहमी तुम्ही असता तिकडे अजून बरं वाटलं असतं. व्हिडिओ कॉल लावला लगेच त्यांनी ओळखला आम्हाला. आता हे जे आई आहेत मी एकदम मजेत आहे. ते सोनल ताईची आई आहे. ते पण आपले व्हिडिओ वगैरे बघतात. त्याने त्याला पण बरं वाटलं खूप. आधीचे होते त्या सरांची आई होते. या घरी कधी आता एकदा तुम्हाला पण भेटू. अरे पप्पा हे काय खरोखर नको. म्हणजे हे त्यांनी गिफ्ट आणलंय. खरं तर तुम्ही आम्हाला जेवण दिलं ॲक्च्युली खूप बरं वाटलं. नाही नाही नको नको खरोखर आता थांब काय लक्ष्मी कुंकू लावते.
मला खूप आवडलं. त्यांनी आता एक गिफ्ट आणलंय. अरे हे नाही, मला ऍक्च्युली गरज नव्हती. दोघांना मिळून आहे. हाच आहे खरोखर यार. एक्स्ट्राला खरोखर आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. दोन इकडे पण थांब लक्ष्मी कुंकुला पोरांचा. मी रिटायर्ड झालो होतो वेगळी काम आणि आता सगळं कॉन्ट्रॅक्ट हो काही कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दोघांना मिळते. तेच तर मला गरज होती. ते जेवण एवढं छान दिलंय आम्हाला ना खरोखर. आणि काय पाहिजे होतं. सुंदर होतं. मला एकदम मोठं आईला पण गिफ्ट आहे. अरे बापरे. आणि नको माइल्स म्हणून व्हिडिओ टाकतात. मग असं हे बोलता बोलता हे झालं आणि नाही थँक्यू सो मच. अरे नाही नको ते खराब वाटतं. नाही तुला दिलं ना आणि ते आणि कसं होतं ह्याला लेट झालं, त्याला तब्येत नव्हती बरी, पण ह्याचं होतं नाही आम्ही आपण नेहमी मी त्याला नेहमी बोलतो येतो नाही आज आणि जेवणच बऱ्याच जाऊया. वेळा मी त्यांना हे I know करत की तुम्ही असते. टच मध्ये आहात, भावामध्ये त्या दिवशी आहात. आपण पुण्याला आलं की तुम्ही तुमचं पहिले मुंबईला यायला चाललो पाहिजे. होतो. हो, मी ऑन दी वे मुंबईला. हा नाही, काही काही असं तुमचे व्हिडिओ नंतर बघते ना की तुम्ही येऊन घ्या. अरे, हा ऍक्च्युली. आणि काय होतं मी बाईकने पुढे गेलो ना की मग मी माझ्या नंतर बघतो. त्याच्यामुळे ते कळत नाही. तर पहिले ह्यांचा मेसेज पॉपअप होतो घरी या घरी या. म्हणून मी म्हटलं होतं यावेळेस आता नेक्स्ट टाइम तुम्ही घरी या मुंबईला किंवा लांजा वॉट एव्हर पण या. नक्की हा, आणि लांजाला- पुण्याला यांच्याकडे पण या. नंबर घेतो ना. आणि लांजाला जर तुम्ही गेलात ना आम्ही नसू ना सासू असते घरी. सासू असते. हो सासू नक्की. असते. मला तुझा पण नंबर आहे. तुझा काय म्हणतो? आणि तुझा आम्ही खूप लहान आहे. हो तू 20 वर्षाची आहे ना. आम्ही कवळी 21 वर्षाची. तर आता सेल्फी पॉइंट चालू आहे इकडे. सेल्फी सॉरी सेल्फी हे सेल्फी टाइम. या तर हे त्यांचे नेबर्स आहेत दोघं. आणि इकडे काकी. थँक्यू सो मच. बरं वाटलं खूप भेटून तुम्हाला पण. थँक्यू सो मच. ॲक्च्युली म्हणजे तुम्ही जेवण वगैरे अप्रतिम होतं पण गिफ्टची खरं आवश्यकता नाही नव्हती. छोटं टोकन ऑफ लव्ह, बाकी काही नाहीये. म्हणजे असं काही Thank you. खूप काही नाहीये. नाही ते पण आम्हाला खूप खाणं पण हे खूप जास्त असतं. आणि ॲक्च्युली म्हणजे मी जो डल होतो ना डलनेस माझा पूर्णपणे गेलेला आहे. सिरियल कोण एवढं फ्रेश आहे ना मी एवढं ॲक्टिव्ह झालो मी धावत पण जाईन मी आता यांच्याकडे. एवढं ॲक्टिव्ह झालोय मी बाईक सिरियसली. राहिलं नाही. चला बाईक राहिलं. बाबूंची बाईक आहे. चला वन्स अगेन थँक्यू सो मच सर. चलो. थँक्यू सो मच. थँक्यू ताई. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. भेटू. थँक्यू Thank सो you. मच बोलायलाबद्दल खूप डबा बरं देते, वाटलं. डबा खा. हां सँडी युअर डबा ओके. डब्बो. तर मंडळी तुम्ही पाहिलं असेलच आमचा काय पाहुणचार केला त्यांनी. प्लस ते आजी होते म्हणजे संतोष सर जे आहेत त्यांची आई प्लस सोनल ताई जे त्यांची आई ज्या दोघांना त्यांनी व्हिडिओ कॉल लावला आणि ते एवढे खुश झाले मला बघून. कारण ते आमचे व्हिडिओ बघतात. कारण ते एकदम शॉक झाले. अरे तुम्ही आला आमच्याकडे किती बरं वाटतं या. म्हणजे ॲक्च्युली खरं बोलतो माझ्या ना डोळ्यातून पाणी आलं वाटतं सिरियसली बोलतो. म्हणून मी जेव्हा निघालो ना तर मी काय व्लॉग नाही केला. विचार केला आपण आरामात घरी जाऊन फ्रेश होऊन व्लॉग करू म्हणून आता तो व्लॉग करतो मी. आता मी ते तुम्हाला स्टोरी सांगतोय मी. खरं म्हणजे एवढं प्रेम मिळतं ना म्हणजे आमचं काय रक्ताचं नातं नाही आहे किंवा आम्ही काय फ्रेंड्स वगैरे पण असे नाही आहेत. पण ही फ्रेंडशिप आली आहे फ्रॉम यूट्यूब. पण ही फ्रेंडशिप आली आहे फ्रॉम इंस्टाग्राम. ही आपली सोशल फॅमिली एवढी चांगली आहे ना की मला ॲक्च्युली मन माझं ना भारावून जातं सिरियसली बोलतो. मग तुमचं एवढं प्रेम मला मिळतं ना तर काय सांगू तुम्हाला मी. म्हणून मी मेसेज टाकला होता पुण्यामध्ये कोण असेल तर नक्कीच भेटा. एक फॅमिली मला भेटली होती शुक्रवारी. त्यांनी पण मला आवर्जून मेसेज टाकला. कम्युनिटी पोस्टवर त्यांनी लिहिलं होतं प्लीज मला तुम्हाला भेटायचं आहे. तर इंस्टाग्रामवर 2दा मेसेज टाकला प्लीज मला तुम्हाला भेटायचं आहे. तर एवढं आवर्जून तुम्ही बोलतात ना तर मग गॅरंटी मला भेटावं असं वाटतं. म्हणून मी काय केलं मला भेटायचं होतं. तर शुक्रवारची जी फॅमिली होती ना तर त्याचा मी शूट केलं आहे. ते तुम्ही आता पुढे पहा. तर मंडळी तुम्हाला बोललो होतं ना मी की आपण चाललो आहेत आपली सोशल फॅमिली भेटायला ना. आता घरी आलेलो आपण. घरी येऊन आता किती वाजले आपल्याला. आता किती वाजले आहेत 5:30 झाले. आपण ऑलमोस्ट काहीतरी 5:15ला घरी आलो आणि खाली उतरलो आणि बाबांनीच आमचं स्वागत केलं खूप छानपैकी. आणि त्यांच्या घरी आलं हे अतुल साहेब यांनीच मेसेज केला होता मला. खूप बरं वाटलं भेटून. खूप बरं वाटलं म्हणजे ऑलमोस्ट आम्ही खूप टाईमपासून इकडे बसलो आहे. हाफ पण झाला आम्हाला बसून इकडे. गप्पा खूप चालू होत्या. छानपैकी मोठा समोसा दिला आम्हाला खायला. बघूनच पोट भरला ॲक्च्युली. संपवतोय मी. हे अतुल साहेब आहेत. खूप बरं वाटलं साहेब. यांची आई आहेत. बसा. हे बाबा आहेत. त्यांनी आम्ही पहिलं स्वागत केलं आहे. आणि वहिनी आहेत. नमस्कार. खूप बरं वाटलं. तुमच्या सगळ्या बघतो हो आम्हाला खूप आनंद झाला. खूप दिवसापासून भेटायची इच्छा होती. असा लाभ येईल असं वाटलं नव्हतं. कारण पुण्याला माझा मुलगा हां असता तर त्याला जास्त आनंद झाला असता पण मुलगा कधी येतो तरी येतो. तो रात्री येईल. हो, रात्री येईल. पर्यंत येतो तो 8:30. तसं ओके.
नाही खूप बरं वाटलं ॲक्च्युली. म्हणजे माझी ॲक्च्युली सोशल फॅमिली खूप आहे पुण्यामध्ये, म्हणून टाकलं होतं मेसेज. 3-4 लोकांनी सांगितलं, पण का शुक्रवार आहे, ऑफिस आहे, काय लोकांना जमत नाही, तर उद्या कोण भेटलं ठीक आहे, पण तुमची भेट झाली खूप बरं वाटलं. म्हणजे आमची सोशल फॅमिली हो वाढत जाते. खरं गोष्ट आहे, सर्वीकडे. आणि तुम्ही आणि तुमचं माहेर पण लांजाच आहे, तुमचं माहेर पण लांजाच आहे, कांटे. हो, तर आम्ही हे 15 मेला आहेत, तर जर आम्ही 15 मेला गेलो आसपास नक्की घरी जाणार आहे. आणि कांटे 2-3 मंदिरं वगैरे आहेत, ते आपण तुम्हाला शूट करून नक्कीच दाखवेन म्हणून. त्याचं काय लांजाची ॲक्च्युली खूप आहेत, कारण आपण मी स्वतः लांजाच आहे, यासाठी तर असणारच आहे. यावेळी लांजाचे खूप नवीन व्हिडिओ आम्ही करू. हो हो नक्कीच. सेम व्हिडिओ भरपूर झाले. येस. आणि लढणार तू पण येणार लांजाला ना. ही पहिली पण फिक्स केलं आहे, ही पण येणार. ही लांजाला आमच्याकडे आमच्या बरोबर असणार. चला थँक्यू सो मच, थँक्यू. खूप बरं वाटलं. पुण्यात किती मुंबईला नक्कीच या घरी. नक्कीच या खरोखर. आता फोन नंबर वगैरे आहेत. समोसा नंतर समोसा नंतर आईस्क्रीम पण दिलेलं आहे, आणि आमूचं फेवरेट आईस्क्रीम आहे. हे बघा काय चालू आहे बघ. आईस्क्रीम वेडी मी आहे, मी आणि माझी मुलगी. आता निघणार होतो आम्ही, उठली होती आईस्क्रीम मधून परत खाली बसली. खरोखर आईस्क्रीम भेटलं बरं पप्पा मला नाही आणलं तुम्ही. तर आता आपण निघतोय, आणि अतुल साहेबांनी दिली आपल्या पुण्याची भेट, चितळे भाकरवडी. थँक्यू सो मच, थँक्यू. खूप बरं वाटलं. मुंबईला आलात, लांजाला आलात, नक्कीच भेटा. हो. आणि हा कटिंग तुम्ही त्यांच्या मठामध्ये आलो होतं ना. हे बाबा हे तुम्ही आहेत. नातू आहे, मुलगा आहे. नाही हे बाबा बोलले, हे नातू. हां तेच. मग तेव्हा तुम्ही बाईक घेऊन गेला होतात, SD जावा ना. वा अजूनपर्यंत हौशी आहेत ते. पूर्ण म्हणजे अजून जरी त्यांना विचारलं ना की आता कुठे टर्न आहे काय आहे, खूप फिरले. हो ते सांगवते मला. हो सर्व त्यांना माहिती आहे कोकणातले सर्व. म्हणजे 50 वर्षा आधी तर कोकणात फिरलेले आहेत, तेव्हा तर सिंगल रस्ता होता, खूप काय गोष्टी होत्या. सावंतवाडी महिन्यातून कमीत कमी 5-6 राऊंड व्हायच्या बाईकने. कोकणातला GPS मॅप आहे आमचा. लाडू आणि चिवडा. हा क्या बात आहे. कडक बुंदी लाडू. बरोबर. घेऊन जायचे. ओके. चिपळूणला कारखानदार माझे मित्र होते. अच्छा. त्यांनी सांगितलं गाडी घ्या आपण हे करू, रिक्षा घेतली 8 पॅक बॉडीची. चिपळूणवरून आम्ही रात्री निघायचो 10 वाजता, आणि लांजाला पेट्रोल पंपावर मुक्काम करायचो. ते मग यायचे सकाळी, पहिले देवगड गाडीने लांजाला उतरायचे, आणि मग पुढे जायचं. वाटत नाही पण अजून 83. बापरे 83 रनिंग बिलकुल वाटत नाही, एवढे ते ऍक्टिव्ह आहेत ते. सगळं कोकण ओरडून घरात बसत तर कमीत कमी 25 फेऱ्या असतात. नाही जुनी माणसं ऍक्च्युली खूप अजूनमध्ये हेल्दी आहेत, खरी गोष्ट आहे. हालचाल आहे म्हणून खरी गोष्ट आहे. हो थँक्यू सो मच, थँक्यू बाबा. आता लांजात आमच्या घरी या, सहपरिवार आमच्याकडे या, नक्की या, जेवायला या. आता आपण शेजारीच होतोय. हो खरंय. सांगू लवकर सांगा, म्हणजे आपण जेवणाचा प्लॅन करू, जेवण पण मस्त चालेल नक्की. तर मंडळी निघालो आपण आता, वाजले बरोबर 6. खूप बरं वाटलं भेटून, आपली फॅमिली भेटणार, खूप बरं वाटतं. म्हणून बोलतो तुम्ही आईस्क्रीम होममध्ये लिहिला, म्हणून तुम्हाला बोलतो मी कधी पण तुम्ही आजूबाजूला असाल नक्कीच मला सांगा, मी नक्कीच भेटायला येईल. सिरियसली बोल, खूप बरं वाटतं. आपली अशी सोशल फॅमिली भेटली ना की जरा बरं वाटतं. म्हणजे आपलं गाव बोलले आहेत त्यासाठी, आणि ते लांजामध्ये तर घर पण घेत आहेत. सही आहे, नॉट बॅड. तर थँक्यू सो मच पाटकर साहेब, तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि छानसा समोसा आणि आईस्क्रीम दिल्याबद्दल. आता नेक्स्ट टाईम 15 मेला आमचा विचार जायचा, तेव्हा नक्कीच त्यांच्या घरी जायचा आपण विचार प्लॅन करतो आहे कांटेला. मग तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. आता बिबेवाडी का बिबलेवाडीमध्ये राहतात ते वरती, जे ते वहिनी आहेत ना त्यांचं माहेरसुद्धा लांजामध्येच आहे. प्लस त्यांनी लांजामध्ये कुठेतरी घर पण घेतलं, आय थिंक तो रेस्ट हाऊस आहे ना तिकडे त्यांनी घर पण घेतलं आहे ते म्हणत होते. तर 15 मेला ते म्हणतात आम्ही येणार लांजाला, तर कदाचित आपण तेव्हा असू, तर ऑफकोर्स नक्कीच आपण त्यांना जाणार आहे भेटायला. त्यांचं गाव आहे कांटेला, तर कांटेला आपण त्यांच्या घरी जाऊ, 2-3 मंदिरं वगैरे ते शूट करत आपला प्लॅन आहे. जे कसं ऑफकोर्स पुढे तेव्हा तुम्हाला मंथ ऑफ मेच्या बरोबर पाहायला मिळणार आहे. तर सांगायचं हेच आहे की एवढं प्रेम मला मिळतं ना,
तुला काय सांगू, खूप बरं वाटतं मला, खूप म्हणजे खूपच बरं वाटतं. आणि काल आम्ही जिकडे गेलो होतो ना संतोष सरांकडे, सोनलताईकडे ना, त्याचा मुलगा पण आहे साहिल, तो पण जाम खुश झाला. त्यांनी आम्हाला गिफ्ट पण दिले, त्यांनी आम्हाला गिफ्ट पण दिले तिघांनी मिळून, काय सांगू तुम्हाला. आणि शुक्रवारी गेलो होतो त्यांनी आम्हाला चितल्याची भाकरवडी दिली. हा एवढं गिफ्ट आणि टोकन मी त्यांना बोललो काही गरज नाही त्याची, तुमचं प्रेमच आमच्यासाठी खूप आहे, सिरियसली बोल. मी आम्हाला आवर्जून घरी बोलवलं, अजून काय पाहिजे लाईफमध्ये, तरी पण त्यांनी नाही म्हणून थोडी आम्हाला गिफ्ट दिलं. पण फक्त असं पण नाही फक्त गिफ्ट मला दिलं, माझ्या सासूला दिलं, ही जी फॅमिली आहे ललना, भाऊ आणि आरोही, त्यांनासुद्धा गिफ्ट दिलं. बोला काय म्हणायचं आता, एवढं प्रेम बाबा. खरं बोलतो, काल मग जेव्हा निघालो ना, मी अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं होतं, पण मी तेव्हा काय व्लॉग नाही केला. आणि मी काल मस्त फ्रेश झालो, मग आता खूप फ्रेश आहे. थोडंफार मळमळ वगैरे आहे, आय थिंक उन्हाचा वगैरे त्रास आपल्याला झालाच आहे, मला तरी वाटतंच आहे. पण आपण थोडा रिकवर होईलच फॉर शुअर, त्यात काय वादच नाही. एवढं प्रेम भेटल्यावर रिकवर कोणी होतं, तसं आहे ते. अजून एक आपले आहेत सोशल फॅमिलीचे विनोद खोट साहेब म्हणून, ते पण बोलले होते मला भेटायचं म्हणून. तर मी त्यांना काल बोललो होतो की आपण झू बघितल्यावर ना आपण जाणार आहे दगडूशेठचं दर्शन करायला. पण मी एवढा दमलो होतो ना, मी म्हणण्यापेक्षा सर्व दमले होते ना, तर कोणी गेलं तर संध्याकाळी म्हणून त्या सांगितलं सॉरी मी येऊ शकलो नाही. मग ते काय म्हणून हरकत नाही, तुम्ही जे बॅक टू मुंबई निघाल ना ते मला हायवेला भेटा, म्हणून आज ठरलं होतं तर जाताना आपण त्यांना भेटू. पण माझा प्लॅन झाला आहे कॅन्सल, आपण चाललो आहे उद्या. त्याच्यामुळे ते बोला हरकत नाही, मी मुंबईला येईन तेव्हा भेटू, किंवा तुम्ही परत कधी पुण्याला आलात तेव्हा आपण भेटू, काही हरकत नाही. तर असं तुमचं प्रेम आमच्यावर राहू दे सदा, आणि काही नको आम्हाला, सिरियसली बोलतो, फॉर शुअर. पुण्याची पब्लिक चुम्मेश्वर आहे फॉर शुअर. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा संतोष सरांकडे आपण गेलो होतो ना, तो साहिल जो मुलगा होता ना, तो पण काय ते 10-11 निघाला बाहेर, म्हणजे ते कुठल्या कुठं जायचं होतं निघाला बाहेर. पण तो बाहेर निघणार होता तेव्हा त्यांनी चप्पलवर घातली, आणि काय माहितलं काय आठवलं, ती चप्पल परत काढली, आतमध्ये आला आणि आमच्यासमोर पाया पडला. काय संस्कार आहेत बघा, सिरियसली बोलतो. मग त्याला आवडलं नाही, आपला पाया पण झालाच पाहिजे. तर आता काय माहिती आहे, आता आमचा प्लॅन आहे केदार भाऊकडे जायचं जेवायला. तुम्हाला केदार भाऊ माहिती असतीलच. आम्ही जेव्हा काल नाही शुक्रवारी आपण गेलो होतो वडगावला फिश मार्केट पाहायला, तिकडं मच्छी आणली होती, तेव्हा आपण घरी तो मच्छीचा बेत केला, प्रॉन्स आणि हलवाचा. तेव्हा ते खास जेवायला घरी आले होते. आणि हे केदार भाऊ आणि हे ललना वगैरे सर्व आपल्या घरी आलं होतं लांजाला 2 वर्ष आधी, म्हणून आमची त्यांची ओळख आहे. ललनाची ओळख तर खूप जुनी आहे, पण केदार भाऊची ओळख त्यामुळे झाली आपली. आणि मग ते आज म्हणाले तुम्ही आज बॅक टू मुंबई जात आहेत, तर आमच्याकडे जेवणच निघायचं म्हणून विचार केला की आज त्यांच्याकडे बेत आहे चिकनचं. ते पण सुद्धा तुम्हाला थोडंफार पाहायला मिळणार आहे फॉर शुअर. पण ते गिफ्ट दिले होते ना, ते आपण अनबॉक्सिंग करूयात, ते पण तुम्हाला दाखवतो. त्याच ललनानी यांच्या मिस्टरनी, त्यांचं नाव विनायक आहे, तर त्यांनीसुद्धा आपल्याला गिफ्ट दिलेत, ते पण तुम्हाला दाखवतो पुढे. तर ते पाहूया आणि मग पुन्हा भेटूया आपण. तर काल आपल्याला गिफ्ट दिलं होतं ना आपल्या सोशल फॅमिलीने, संतोष साहेब, सोनलताई आणि साहिलने, ते आपण आता ओपन करतो आहे. बघू तरी काय गिफ्ट आहे. पोरं काल रात्रीपासून ओपन करणार होते, आरामात करू. अरे थांबा जरा, काय तिघ आहे मला एक हे काय, हे आईचं आहे ना, आईला गिफ्ट दिलं होतं. अगो हळू. हां आईचे बाउल्स आहेत. अरे मस्त बाउल्स आहेत रे. बाउल्स हे काय, हां ओके मग बाउल्स वाटलं. अच्छा हे पल्लू पडा मामा. हां हे बडीशेप ठेवायला मस्त आहे. हां ते आहे. ओके हे ललना मावशीचं आहे. मस्त आहे रे, हे क्यूट आहे, हे छान मिळालं. हे काचेच आहे. काचेच आहे. हां छान आहे. मम्मा लोणचं वगैरे म्हणून ठेवू शकतो ना काचेमध्ये. फाडू नका एक सेकंड. आणि हे लोणचं भरून ठेवाने खाणार कोण? मीच खातो फक्त. आणि हे आमचं गिफ्ट आहे, स्नॅक सेट आहे ना. थांब बेबी. हो 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 हा मस्त आहे रे, हा एक नंबर आहे. हे काचेचे कप्स आहेत, छान आहे ना. कप छान आहेत, मग चहा पिऊ शकतो आपण. आणि हे मध्ये काय स्नॅक बी ठेवायला. हां बिस्किट एवढी पुरणार नाही मग तुला. हां थँक्यू सो मच, थँक्यू सो मच सोशल फॅमिली, संतोष सर, सोनल मॅडम आणि साहिल. खूप छान भेटतं, हे मस्त आवडलं. हे क्यूटच आहे. हळूहळू काय फोडायला. लल्लानी हे गिफ्ट दिले आता. ते काय आहे, हे आमू तुला आहे आणि ते बाबूला आहे. आणि मला काय काय सेपरेट आहे, काय सेपरेट गिफ्ट आहे.
हा अच्छा कांदा पोहे ए काय आणू गप्पा सर पोह्याचं पाकिट खोललेलं आहे अख्खं 1 किलो. हा क्या बात आहे बघू दे काय आहे. कांदा पोहे आले गिफ्ट ओपन करून आले. कासू चाहिए ए वा हे बघा, हे चांगलं असतं क्रिस्टलचं. हा माहिती आहे माझ्या ऑफिसमध्ये ना 2 आहेत असे कासव. हे छान असतं दिलेलं. हा एका मैत्रिणी दिलं होतं आणि घेतला होता. हो छान असते लकी असते आपल्या घरी शोकेस मी ठेवू ना हे येस समोसा मस्त आहे. हा एक नंबर कासव माझ्या ऑफिसमध्ये 2 असे कासव आहेत. सही आहे सही. पण काच सोय थँक्यू भाऊ थँक्यू. आणि हे काय होतं आणि ह्याच्यावरती ठेवायचं झालं क्लिअर. नाही बाबूच्या गिफ्टमध्ये हे आहे नाही अच्छा हे अरे पप्पा असा कसा तो वेळा अच्छा ओके ओके हे असं सेट आहे का पूर्ण हां ओके पूर्ण सेट सही आहे रे ओके. आणि हे स्क्रूचं गिफ्ट आहे और ये है पाउच है अरे दोघं अरे मला शूट करू दे ना मग बघू दे ना. तू पण मी नीट ठेवलंय बाबा. मस्त पाऊच आहे सोना. आता हे पुढच्या वर्षी झालं तुला काम हा कळलं का कळलं का आवाज तुझं झालं कन्फर्म. सही आहे सही. आज गिफ्ट ओपनिंग डे होता आपला गिफ्ट. थँक्यू सो मच वन्स अगेन गिफ्ट ओपन डे. तर मंडळ वाजत बरोबर अरे ये हां 1:45 आणि आपण पोचलो केदाररावांच्या घरी. इकडे ही यांची सोसायटी आहे. इकडे सोसायटी 1 नंबर आहे. जे पण आहेत ना पुण्यामध्ये सोसायटी खूप छान आहेत. तर आपण आलो आहे त्यांच्या घरी आता जेवायला. काय बेत असणार तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. तर इकडे आपण केदारभाऊच्या घरी आलेलो आहेत. 1 नंबर घर आहे मस्त. सोसायटी खूप छान आहे बघा. आणि इकडे पूर्णपणे ते क्लब हाऊस वगैरे बनवणार आहे. या साईडला क्लब हाऊससाठी जागा ठेवलेली आहे. एकदम हवेशीर आहे बघा. आणि हे त्यांचं असं घर आहे बघा पूर्णपणे. त्या साईडला बेडरूम वगैरे आहे आणि बेडरूमचं पण हे चांगलं आहे. व्हेंटिलेशन खूप छान आहे या साईडला बघा. खूप छान केलं आणि सर्व फॅमिलीकडे बसलेली आता. एंट्रन्स आपले महाराज दिसतात आपल्याला. हां हां अरे हां मस्त आहे खूप छान आहे महाराज आपले. आणि यांचं किचन आहे आणि हे बहिणी साहेब आहेत होस्ट आजचे. हे मस्त माहिती आहे हे छान वाटतं बघ प्रिंटवाले. हां तुला छान वाटतं. हे सुंदर आहे ना. हां हे सुंदर आहे. खूप छान आहे. हे कसं ओपन करायचं. हे असं अच्छा ओके ओके हे ओके बघ, हे म्हणजे असं हे इकडे दिसलं खोला आणि चॉकलेट खा हां आणि बंद आणि करा. बंद करा. बरं, भूक लागली खोला अशी चॉकलेट खा. माणसं आली की चॉकलेट लपून ठेवा. एक चावी आहे. ही चावीने असं उघडलं ना की आतलं सगळं आतलं स्टोरेज म्हणजे तो वापरलं. माळा टाईप. ऍक्च्युअली चांगलं केलंय. स्टोरेज खूप आहे इकडे. हे बंद होतं. स्टोरेज खूप आहे. हा हे हे बंद झालं की लल्ल्या बंद. करण्यासाठी, हा क्लोज ओपन. हे आपल्या गावी आहे. गावी पण असं आमचं आहे. असं बंद आहे. आपण आपलं घरचं बघितलं तुम्ही ना हां तुम्ही बघितलं. असं आहे. हे सगळं हे पहिल्यांदा असं होतं इथं. कमी जागा मला आणि चेंज करून घेतलं नंतर. आणि हा किचन ओटा जो आहे ना तो टाईप इकडे वाढवला. इथून एवढी हां. वाढवला. बरोबर नाही इथं हे पण हे आमचं रुंदी पण मोठी आहे अशी खूप मोठी आहे. आणि हे मेन जेल म्हणजे एकदम प्युअर वॉटर. नाही गॅस. अच्छा गॅस कनेक्शन आहे त्याला. ओके ओके सिलेंडर लफडत नाही. हां ओके तसं आहे. वा वा आज जेवायला काय सांगा पहिलं. बिर्याणी हां बिर्याणी चिकन बिर्याणी रस्सा हो शपथ रस्सा लाल भडक आहे. सुक्ख सुक्का आई शपथ. चपाती चपाती पण आहे. हा, चपाती करतो हां 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 तुम्हाला पाहिजे ना म्हणून. अरे थँक्यू वा वा वा. आणि हा त्यांचा देवघर आहे. खूप छान आहे खूप सुंदर आहे. वाढत बसून आता. सगळे एकत्र बसा. ओ म्या, तू काय लागतो रे? हा आमच्या घरी आला होता 2 वर्ष आधी. किती वेगळं वाटतो. अरे पण किती वेगळं वाटतं बघतो आता. गावी माझ्याच पाठी होता आणि होते बघ गेंडा बारीक झाला लगेच. आता असा पण वाटलं. आता हो हाईट पण वाढली चांगली त्याची. पोट पण आणलेलं. आणि तो तर जेव्हा आपण एंटर केलं ना घरामध्ये तर हे तुम्हाला दाखवायला विसरलं होतं. हे छान केलं फुल एंट्रीमध्ये लाईट वगैरे एकदम हे छान वाटते पण हे छान वाटतं पण किचन एंट्री केल्या केल्या दिसत होतं. तर म्हणून ते लपवलं त्यांनी बरोबर तसं केलं. आणि फ्रीजला कसं मागच्या बाजूला व्हेंटिलेशन असं म्हणून ते सगळं ओपन ठेवलं. खाली ओपन आहे.
चला पंगत बसते आता. सर्व बसा बसा. तुम्ही मग खाली बाहेर जा. माहिती आहे का मला पकावं. आहे काळजी करू नका. हो सर्व सर्व यांचं डिटॅच मध्ये आहे. सर्व निघतं बाहेर. आणि केदार भाऊंची ही मोठी मुलगी श्रेया. वाटत नाही केदार भाऊंची मुलगी खरोखर हे अजून यंग वाटतं एवढे ना. बापरे स्कूलमध्ये पण लोक असं म्हणायचे की ते माझे दादा आहेत, मामा आहेत. हा तर कर बिलकुल वाटत नाही. आम्ही मात्र एवढं त्यापेक्षा इन्स्पिरेशन बाबा. आम्ही मात्र तू आता 12वीत नाही 15वीत मी आता 14वी. ओके एक्झाम चालू आहे. ऑल दी बेस्ट. थँक्यू. आईसाठी बघा खास बंदोबस्त केला टेबल वगैरे. कारण आईला खाली बसायला जमत नाही म्हणून फुल टेबल वगैरे. वा वा. आपलं ताट असं मस्त भरलेलं आहे. चिकन सुक्का, चिकन रस्सा, चपाती, कांदा काकडे आणि सर्व बसल्या तिकडे. चला सुरू करूया. त्याचा आवडला का? हे दोघं जे आहेत ते यांचे भाऊ आहेत. हे सर्वात मोठे आहेत पण वाटत नाही. ऍक्च्युली सर्व लहान वाटत आहेत. आणि सेकंड नंबर तुम्हीच ना आणि थर्ड तुम्ही. अच्छा हे सेकंड आहे थर्डाच्या. हे पूर्ण उलट आहे पण बरोबर. ते मोठे वाटतात मग लहान तुम्ही लहान वाटतात ते. तुला सुरू करूया का आता? असं चमचमीत आवडतं म्हणून ते जरा चमचम. नाही चमचमीत आहे बघा लाल लाल भडक एक नंबर आहे. असं पाहिजे नाही सर्दी बिरसो निघायला पाहिजे बाहेर. आता पण पिऊन बघूया. होय होय. जास्त नको तू बघू. जास्त नाही काय जास्त नाही का मी तिथे येऊ का? हा एक नंबर. तुला पिऊन बघ असं एक नंबर लागतं. तिकडे लागतंय. तर मंडळी आपलं जेवण झालेलं आहे. निवांत गप्पा गोष्ट चालू आहे आणि वाजले आहेत किती 3:30 आणि एक खास आयटम आणलेला आहे. हे कर ना उचल. आय शाबाश बॅग वगैरे आहे रे एक नंबर. आईस्क्रीम क्या बात आहे. काय काय निघेल आली काय कळत नाही बरोबर. खायचं फक्त. कुठं फ्लेवर स्ट्रॉबेरी फ्लेवर व्हॅनिला अँड रास्पबेरी फ्लेवर्ड आईस्क्रीम. हो व्हॅनिला रास्पबेरी. हे टाळ्या वाजव. हॅपी बर्थडे टू यू. अरे टाळ्या वाजव. केक कापते ती. शाबाश शाबाश क्या बात क्या बात. जो टाळा वाजव तिला त्यांना फक्त कळलं. तुम्हाला तिघांना नाही भाऊनी वाजवलं दोघांना नाही. शॉर्टकट नको मारू. हा फोटो कुठचा आलेला आहे आपला आईस्क्रीम आलेला आहे. अरे अमुक तुला नाही घेतलं अजून. हा दादावाला आहे का? आम्हाला बघा केवढं आहे. आणि इकडे बघा केवढं आहे. हे ना इन्साफी आहे. हे ना इन्साफी आहे असं नाही. हे रॉंग आहे. अजून डबा फोडला तो पण संपला नुसता. तिने परत खूप घेतला नाही अजून एक. अपेक्षा हे बस झाला अमो. ओम पण आहे अजून ना. भाऊ ना दे छोटस दे. तू घे. नाही घेतलं मी. आपला केदार भाऊ आणि वहिनी साहेबांनी अमूसाठी दिली खास साडी लाईट. हा एक नंबर साडी छान आहे. आणि आईसाठी पण साडी. क्या बात आहे. थँक्यू सो मच. आणि मुलांना चॉकलेट. मुलांना चॉकलेट. वा वा वा. हे सर्वात आवडीचं गिफ्ट मुलांसाठी. कधी ओपन होणार ते. अहो चल तर काय नको. बस झालं थँक्यू तुझ्या साहेब. थँक्यू भाऊ खूप बरं वाटलं. लांजाला आम्ही आलो ना. लांजाला आलो की आम्ही. थँक्यू नाही म्हणायचं आपलंच घर आहे. हा ठीक आहे. ए वातावरण हे होतं ढगल वाटलं. ढगल झालं वातावरण आता. बाय 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 फायनली बाय.
फायनली बाय. थँक्यू सो मच. ओम खाली गेला. चला थँक्यू सो मच भाऊ. चला अरे चला आता.